आज करूयात मटार पनीरची मस्त भाजी जी चवीला लागेल एकदम छान। त्यासाठी कांदा, 3-4 लसूण पाकळ्या, टोमॅटो, हिरवी मिरची हे सगळं चिरून घ्यायचं। त्यानंतर तेलामधून थोडा वेळ परतून घ्यायचं आणि मिक्सर मधून वाटण करून घ्यायचं। नंतर पॅन मध्ये फोडणीसाठी तेल घ्यायचं। त्यात जिरे, तेजपत्ता, स्टारफूल, आलं लसूण पेस्ट तेलात सगळं थोडा वेळ परतून घ्यायचं। तर जो आपण मसाला वाटून घेतलाय तो त्यामध्ये टाकायचा, तो परतून घ्यायचा। मसाला परतल्यानंतर लाल मिरची पावडर, धणेपूड, हळद हे सगळे मसाले घालून हा मसाला नेहमीप्रमाणे परतून घ्यायचा। आता एक्स्ट्राचं अजून एक काम म्हणजे दुसऱ्या तव्यावर चमचाभर तेल टाकायचं। पनीरचे जे तुकडे आहेत ते दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे। एका साइडला मी मसाला परतून घेतला आणि एका साइडला पनीरचे तुकडे फ्राय करून घेतले। आता मसाला परतलाय, त्यात वाटीभर सोललेले हिरवे वाटाणे घालायचे। भाजी शिजण्यापुरतं वाटणाचं पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि शिजू द्यायचं। फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालायचे। भाजी आपली शिजली, गॅस आता बंद करायचा। त्यावरती चमचाभर गोडा मसाला आणि कसुरी मेथी भुरभुरायची आणि गॅस बंद करून झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी थोडा वेळ तसंच राहू द्यायची। ही भाजी तयार झाल्यानंतर माझा अनुभव म्हणाल तर ही भाजी चवीला खूप छान होते। कारण की मुलांचं खाणं म्हटलं तर फिक्स असतं, म्हणजे 2 तर 2 चपातीच खाणार, पण ही भाजी जेव्हा बनवाल ते 2 ऐवजी एक एक्स्ट्रा चपाती नक्कीच खातील। त्याचबरोबर मोठी माणसं असतील ते समजा जेवताना ही भाजी खाल्ली असेल तर संध्याकाळी समजा भूक लागली असेल तर त्यांना बाहेरचं स्नॅक्स खायची सवय असेल तर त्या दिवशी ते स्नॅक्स न खाता तीच भाजी पोळी खाण्याचा आग्रह धरतील। एवढी ही भाजी छान होते। भाताबरोबर किंवा चपाती बरोबर ही भाजी खूप छान लागते। तुम्ही ही भाजी अशा प्रकारे बनवा आणि तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशाच भाज्यांच्या जेवणासाठी लागणाऱ्या रेसिपी यापुढे येत राहतील। त्या तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा।